नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज जगज्जीत स्ट्रॉ रिफर आपण आज औंध या गावी दिलेला आहे. ते जगदाळे साहेबांना दिलेला आहे. नमस्कार. तर त्यांना हा स्ट्रॉ रिफर फक्त जनावरांच्या खाद्यासाठी ते खाद्य कमी पडत होतं किंवा वैरणीचे दर वाढले आणि जे ऊस लवकर तुटून जाण्यामुळे जे जनावरांना एक 4-5 महिन्याच्या काळात खाद्य भेटत नाही, त्यासाठी त्यांना स्ट्रॉ रिफरचा भुसा, हा स्ट्रॉ रिफर फक्त भुसा बनवतो. म्हणजे भुसा गव्हाच्या काडापासून भुसा बनवण्याचं ह्याचं स्टॉक करून हे गुरांना वापरणार आहेत. त्यासाठी आपण आज औंध या गावी आलो आहे. हे जगदाळे साहेब बोला तुम्ही आता कसं काय मशीन कशासाठी घेतली? मशीन ही जे आता गावात हार्वेस्टर चालते आणि गावात हार्वेस्टर चालल्यानंतर काही प्रमाणात गव्हाचं काड खाली राहते. ती काड खाली राहिल्यानंतर ती रोटून जमिनीत वेस्टेज जाणार आहे किंवा जाळून टाकतो. असं ह्यातलं 2 प्रकार होतो. आणि मग आता ती वैरणीची एवढं शॉर्टेज आहे म्हणल्यानंतर मग आम्ही हा निर्णय घेतला की मशीन घ्यावी. आता किती म्हशी आहेत? म्हशी आमच्या आता ह्या देशमुख साहेबांच्या म्हशी बारीक मोठ्या सर्वसाधारण 50 म्हशी आहेत. आणि भागात परिसरात पण भरपूर म्हशी आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर चाऱ्याची फार तुटवडा आहे. आणि चारा उपलब्ध मेन हेतू काय आहे की काडी कचरा ह्यातला वेस्टेज जाण्यापेक्षा चारा हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि जनावरांना चारा मिळावा ह्याच्यासाठी या मशीनीचं आपण नियोजन केलेलं आहे. उत्तम प्रकारे मशीन चालत्या. आम्ही आता डेमो घेतलेला आहे. उद्या आम्ही ट्रॉली जोडून डेमो घेणार आहे. कंपनीची माणसं आलेत, अतिशय चांगली माहिती. काही ट्रॉली आज तयार नव्हती का? नव्हती आपली ट्रायल. चालेल, ठीक आहे. आपली ट्रॉली होती ती ओपन होती. त्याला साईड गार्ड वगैरे बनवायचं आहे. ते आम्ही दिलेले आहे गॅरेजला, ती जेणेकरून संध्याकाळी उद्या तुम्ही काय करा, ट्रॉली जोडा. तुमची ट्रॉली तयार झाली की ट्रॉली जोडा आणि गव्हाच्या त्या हार्वेस्टरनं काढलेल्या गव्हाच्या त्या काडात चालवायची. ते काड तोडून तुमचं योग्य प्रकारे ह्या मशीनचा एक फायदा आहे शेतकरी मित्रांनो, याच्यात तुम्ही भुशाची साईज बारीक किंवा मोठी पण ठेवू शकता. जर तुम्हाला छोटा भुसा पाहिजे असेल तर सेटिंग आहे, ते मी तुम्हाला सांगितलंय. आता सेटिंग कसं बारीक आणि मोठा. आणि ड्रम जाळी पण 2 येतात. एक मशीनला जोडलेली आहे आणि एक त्यांच्या घरापाशी ठेवलेली आहे. तर त्यांना भुसा बारीक पाहिजे किंवा मोठा पाहिजे त्यासाठी पण ते प्रोव्हिजन आहे. आणि या मशीन मध्ये जास्त पण असं काही हे नाही की किचकटपणा काय नाही. फक्त खाली जमिनीला टेकू नये, जमिनीपासून 1-2-3 इंच ठेवायचं, बाकी सगळं ते कटिंग करून घेते. भुसा माग ट्रॉलीत साठतो. ती ट्रॉली भरली की आपल्या गोट्यावर खाली करून येणे. ह्यासाठी सर्वात आत्ता म्हणजे वरदानच ठरणार आहे भुसा जनावरांसाठी. इथून पुढे तुम्हाला ज्वारीचा कडबा जर घ्यायचा म्हटलं तर 4,000-5,000 रुपये शेकडा आहे. तो कडबा घेऊन तुम्ही म्हणजे गुरांचा व्यवसाय किंवा एक फार्म हाऊस तुमचं ते चालू शकणार नाही. कारण तुम्हाला त्याचा मेंटेनन्स खर्च जास्त, म्हणजे खर्च जास्त होणार. शेतकऱ्याकडे 4-5 हजार रुपये शेकड्यानं खरेदी करायची, तिथनं उचलायची, गंज लावायची, परत कुट्टा करायचा, ह्याचा भरपूर खर्च आहे. तसं ती शेकडा जर विचार केला तर सर्वसाधारण वाहतुकी सहित 7,000 रुपये शेकडा पडते. मग त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या दुग्ध व्यवसायावर त्याचा परिणाम होतो. कारण आउटगोईंग जास्त आणि इनकमिंग कमी. दुधाची जर खर्चाची कॉस्ट काढली तर त्या वैरण खरेदीमधनं कॉस्ट वाढत्या, पण गहू भुस्यानं कॉस्ट कमी होत्या. आणि ह्या मशीनचा प्लस पॉइंट एक असा आहे की याच्यातून एखादी लोंबी जी खाली पडलेली आहे 1% असेल, 2% असेल, अर्धा टक्के असेल, तर ती गहू देखील त्या एक ट्रे दिलाय, त्या ट्रे मध्ये गहू वेगळे करते, जमा होतात. ती एक उत्तम सोय कंपनीने दिलेली. सरासरी तुम्हाला ह्या मशीनने 1 एकर शेतातला जर काड तुम्हाला तोडून भुस्सा बनवायचं म्हणलं तर त्यात किती 2 ट्रॉल्या निघणार. गव्हाच्या उंचीवर राहणार. पण मशीनची क्षमता अशी आहे की जर समजा भरपूर क्षेत्र असेल तर दिवसाला 10 ट्रेलर भुस्सा मशीन बनवू शकते. आणि शेतकरी मित्रांना हेच सांगायचे आहे, एका ट्रेलर मध्ये 5 क्विंटल म्हणजे 500 किलो भुस्सा एका ट्रेलर मध्ये ती साठवू शकते. आणि तशा दिवसात 10 ट्रेलर ती आणू शकते. म्हणजे सरासरी तुम्हाला दिवसाला 5 टन भुसा जर स्टॉक केला, एका दिवसात जर 5 टन करत असेल तर तुमचा तो 5 टनाचा भुसा तुमच्या जनावरांसाठी किती महिने चालू शकेल? आता कसं आहे ते तसं तर अवरेज काढता येणार नाही. त्यात आपल्याला बाकी वाला चारा पण त्यात मिक्स करून चारला जातो.
त्यामुळे ती परफेक्ट नाही ॲव्हरेज काढता येत. फक्त म्हणजे टाकाऊ वस्तू आहे ती कशी तरी आपल्याला म्हणजे वापरता येते, ही सगळ्यात महत्वाचं ह्या मशीन मधनं काम चांगलं होतंय. बरोबर. आज आपण यांना औंध गावी येऊन मशीनचा या ऊसाच्या ह्या गव्हाच्या काढात चालवलं, ते दाखवलं. ते त्यांना चालवून पण डेमो केला. फक्त त्यांची ट्रॉली आता अवेलेबल नव्हती, त्यामुळे आपण ट्रॉली जोडलेली नाही, पण त्यांना ते चालवलं, त्यांना व्यवस्थित वाटलं. आता ते उद्या ट्रॉली जोडून ते स्टॉक करणार आहेत. ही कंपनी जगज्जीत ग्रुप पंजाब, जगज्जीत कंपनीचे हे स्ट्रॉ रिपर आहे. हा स्ट्रॉ रिपरचा रिझल्ट चांगला आहे. स्ट्रॉ रिपर साठी जगज्जीत कंपनी ही ब्रँडेड, म्हणजे पहिल्या 2-3 नंबरातलीच कंपनी आहे. ही जर सगळ्यात चांगलं प्रोडक्शन किसान साथियों, जो 57 इंच में भी मौजूद है, 60 में और 63 इंच में भी मौजूद है. आप ट्रैक्टर के हिसाब से बड़ी मशीन भी ले सकते हो और छोटी मशीन भी ले सकते हो. तो कंपनी का नंबर है 9100037000. और कुछ भी आपको जानकारी लेनी हो, ये हमारे डीलर है, सतारा में इनकी शॉप है, त्रिमूर्ति एग्रो, और इनका भी नंबर स्क्रीन पर चला दिया जाएगा. थैंक यू. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे आपल्याला कंपनीतले सर्व्हिस इंजिनियर इथे आले. यांनी त्यांना सेटिंग कशी करायची किंवा मशीन कशी चालवायची हे पण दिलं. ह्या सगळ्या कंपनीत, सर्व कंपनीच्या ह्याच्यात ह्या जगज्जीत कंपनीची एक खासियत आहे की ती बांधावर सर्व्हिस देते का नाही साहेब? देते. तुमची मशीन किती वाजता आली, हे किती वाजता आले, दोघं संघटित आले? दोन्ही संगती एका वेळी आलेत आणि ह्यांचे इंजिनियरचं आहे ते आहेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्रिमूर्तीनं आतापर्यंत नटा बोल्टापासून आम्हाला दिलेली सर्व्हिस आहे ही अतिशय सुंदर आहे. त्याच्यामुळे आम्ही धन्यवाद. तुमचा आम्ही मनापासून आभार मानतो. हेच मित्रांनो, आपण व्यवसाय करत करत एक रिलेशन पण जपतो किंवा माणसांच्या अडीअडचणी किंवा माणसांच्या प्रत्येक अडचणीला उभं राहणं किंवा त्यांना साथ देणं, ह्यामुळे हे आपलं प्रेम वाढत चाललेलं आहे. त्यामुळे तुम्ही बिंदास जगज्जीत स्ट्रॉ रिपर घ्या. ज्यांना जनावरांसाठी चारा अवेलेबल करायचा आहे किंवा जो प्रश्न त्यांच्या पुढं उभा राहिलेला आहे, तो प्रश्न हा जगज्जीत स्ट्रॉ रिपर 101% तुमचा चारा प्रश्न मिटवणार आहे. त्यामुळे तुम्ही लाईक करा, शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.